वरदं देवं गन्धर्वानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 18वा अध्याय मोक्ष संन्यास योगो नाम. त्याचे 3 श्लोक झाले आणि असणारा 4था श्लोक या ठिकाणी आज आपण आरंभ करणार आहोत. सारासार विचार या ठिकाणी जो चाललेला आहे तो कोणासाठी चाललेला आहे तर आरुरुक्षोर मुनेर्योगम कर्मः कारणोच्यते योगारूढस्य तस्यैव क्षमः कारणोच्यते. अशा प्रकारे साधना मार्गावर चालत असताना जो साधक त्या ब्रह्मपदाला प्राप्त करू इच्छितो असा जो साधक आहे अशा साधकाकरिता म्हणून या ठिकाणी काय सांगितलं तर कर्मफल त्याग हा सांगितला. कर्म तर करणंच आहे त्याला कुठल्याही प्रकारचं, परंतु त्या कर्मामध्ये किंवा त्या कर्माचा असणारं जे फल आहे त्या फलामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती, त्या आसक्तीची भावना जी आहे या आसक्तीची भावना न ठेवता कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः मा ते संगोस्तु कर्मणि या न्यायानं या ठिकाणी जे आहे चतुसूत्री सांगितली. कर्मसिद्धांत, कर्ममार्ग, कर्मयोग जो आहे त्याची असणारी ही चतुसूत्री आणि त्या चतुसूत्रीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा कर्मयोगाचा असतो. मा फलेषु कदाचन की अशा प्रकार जो साधक आहे या साधकाने कर्म करत असताना त्या कर्मामध्ये जे प्राप्त होणारे जे फळ आहे या फळामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता नित्यकर्म नैमित्तिक कर्म जे आहे क्रमप्राप्त हे केलंच पाहिजे असं या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारे जो मुमुक्षु आहे प्रायमरी फर्स्ट सेकंड स्टेजचा त्याच्याकरता म्हणून हा सगळा या ठिकाणी विषय चाललेला आहे की अशा प्रकार. परंतु जो वास्तविक ब्रह्मविद आहे जो ब्रह्मविद ब्रह्मैव भवति त्यासाठी सर्व कर्म फल त्याग आणि ते कर्मफल त्याग दोन्हीमध्ये फरक आहे अत्यंत. हा म्हणून कालपासून जो विषय चाललेला आहे हा सूक्ष्म आहे. त्याच्यासाठी कुठलीच कर्म नाही. परमहंस परिव्राजकाचार्य जो आहे सर्व कर्मफल संन्यासी जो आहे त्याच्याकरता कोणतीच कर्म नाही आहे. परंतु हा फर्स्ट आणि सेकंड स्टेजचा जो आहे साधक त्याच्यासाठी काय आहे कर्म आहेत, परंतु कर्माच्या मध्ये असणारं जे फल आहे त्या फलाचा त्याग त्याने करायचा नाही. हा याच्या फलाचा त्याग त्याने करायचा हा याच्यामध्ये विशेषत्व. म्हणजे कर्म त्याने करायचीच आहे आता, परंतु कर्म करत असताना त्याच्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अपेक्षा मला असं मिळालं पाहिजे, मला ते फळ प्राप्त झालं पाहिजे हे जे आहे न ठेवता केवळ नित्यकर्म साधना या हेतूने ही माझी साधना आहे. चित्तशुद्धीद्वारे चित्तस्य शुद्धये कर्म न तू वस्तू उपलभ्यते त्या ठिकाणी सांगतात. कोण रमण महर्षी सांगतात चित्ताच्या शुद्धीसाठी कर्म का करावं साधकाने. तर चित्ताची शुद्धी जी आहे जोपर्यंत होत नाही नसतो वस्तू उपलभ्यते सांगितलं. वस्तूची उपलब्धी त्याने होणार नाही. वस्तूची उपलब्धी म्हणजे ब्रह्माची जी प्राप्ती आहे ब्रह्माचं जे अपरोक्ष ज्ञान आहे त्या अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती त्याने होऊ शकत नाही. मग चित्तस्य शुद्धये कर्म चित्ताच्या शुद्धीकरिता म्हणून त्या ठिकाणी कर्म सांगितले. म्हणजे अशा प्रकारे प्रायमरी आणि सेकंड फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी हा सारासार या ठिकाणी विचार चाललेला आहे. आणि जो ब्रह्मविद झालेला आहे त्याच्यासाठी फलत्याग नाही कर्मत्यागच आहे. सर्व कर्मपरित्याग त्याच्यासाठी काही नाही. कोणासाठी तर यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेवच संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. स्पष्ट गीतेने सांगते की ज्याला आता खरोखरच आत्म्यामध्येच रती आत्म्यामध्येच प्रीती झालेली आहे असा जो आहे आत्मरतिरेव स्यात् आत्म्यामध्येच तृप्ती ज्याची झालेली आहे असा जो आहे त्याच्यासाठी कोणतंही कार्य नाही. मग त्याच्यासाठी काय सांगितलं त्याच्यासाठी सर्व कर्म फलत्याग परमहंस परिव्राजकाचार्य अशा प्रकारचा जो संन्यास आहे हा संन्यासच त्याच्यासाठी. आणि बाकीचे साधक अवस्थेमध्ये आहे त्यांच्यासाठी फलत्याग सांगितला. म्हणजे अशा प्रकारे हा जो विषय आहे कारण का हा अत्यंत बरेचदा
अधिकारी नसताना सुद्धा जर कर्म त्याग झाला तर काय होतं, उभयता भ्रष्टत्व प्राप्त होतं. अजून तत्वाला प्राप्ती गेलेली नाही, ब्रह्मविद झालेला नाही आणि इकडून कर्म पण सोडून दिले, म्हणजे नाही इकडे आणि नाही तिकडे, उभयथा भ्रष्ट. कारण कर्माने जे प्राप्त चित्ताची शुद्धी किंवा बाकीच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या त्या सुद्धा प्राप्त केल्या नाही. आणि ब्रह्मविद सुद्धा अजून झाला नाही, आत्म्यामध्ये अजून रती नाही आहे. मग काय हे पण सोडून दिलं आणि त्याची पण प्राप्ती नाही. मग काय तो मध्येच काय राहतो, मध्येच कुठेतरी तो त्रिशंकु अवस्थेमध्ये राहतो. ती होऊ नये म्हणून जोपर्यंत अधिकारित्व प्राप्त होत नाही, उर्वारुक इव बंधनात म्हणून सांगितलं, आपल्या आप सोडून देते. सोडण्याची गरज नाही, ती मनाची असणारी भावना जी आहे ती भावना आपल्या आप जी आहे ती काय, बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश झाली. ती चित्त आणि जड असणारी ग्रंथी आपल्या आप ती सुटून जाणार. म्हणजे अशा प्रकारे मग त्याकरिता म्हणून पूर्वतयारी म्हणून हे सगळं या ठिकाणी जो विषय चाललेला आहे तो त्याच्यासाठी झालेला आहे. जर परिपूर्ण जो साधक आहे त्याच्यासाठी, जो अधिकारी झालेला आहे, जो ब्रह्मित झालेला आहे त्याच्यासाठी हा विषय नाही. तो जो साधक अवस्थेमध्ये आहे आणि जो आता काय अपरोक्ष अनुभूती ज्याला करून घ्यायची आहे त्याच्याकरता हा विषय चाललेला आहे. हा विषय या ठिकाणी डोक्यात ठेवायचा, लक्षात ठेवायचा आणि त्याप्रमाणे याचा संपूर्ण अर्थ या ठिकाणी करत जायचा आपल्याला. म्हणून काय म्हणतात मग, गौणहन्यासा विषय असे हे विकल्पाचे प्रकार रूढ असताना त्याच पुन्हा तोच विषय या ठिकाणी मागे जो झालेला आहे त्याच विषयाचं पुन्हा उल्लंघन येणं किंवा त्याच विषयाचं पुन्हा विश्लेषण करण्याचा चौथ्या श्लोकाच्या द्वारे त्यांनी प्रयत्न केला. काय म्हणतात चौथ्या श्लोकामध्ये, निश्चयम शृणुवे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्रः विविध संप्रकीर्तितः. निश्चयम शृणुमे तत्र, की काय निश्चितपणे काय म्हणतात, माझं कोण, भरसत्तम, हे भरतश्रेष्ठ काय भरतकुलामध्ये निर्माण झालेला भरतश्रेष्ठ अर्जुना, काय तत्र म्हणजे कुठं, तत्र त्याग विषय, तत्र त्यागे निश्चयम शृणू. त्यागाचा कारण विषय तर पहिला प्रश्नच संन्यास आणि त्याग याची विशेष व्याख्या मला तुम्ही सांगा हा प्रश्न आहे. आणि त्या अनुषंगाने मग आता उत्तराला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून माझ्या वचनाप्रमाणे काय, तत्र त्यागे त्यागाविषयी काय, मे निश्चय, हा माझा जो निश्चय आहे, कोण, हे पुरुष व्याघ्र. पुन्हा त्याचा संबोधन केलं. कोणाला, त्या ठिकाणी अर्जुनाची सगळी संबोधन आहेत. हा पुरुष व्याघ्र, हा पुरुषांमध्ये असणारा श्रेष्ठ काय, त्याग त्रिविध संप्रकीर्तित. त्याग जो आहे हा त्याग पुन्हा 3 प्रकारे या ठिकाणी जो त्याग सांगितलेला आहे त्याग 3 प्रकारचा या ठिकाणी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. निश्चयम इथे आचार्य काय म्हणतात पवार, म्हणून हे वरश्रेष्ठ अर्जुना, काय त्यागाविषयी जो माझा निश्चय आहे, भगवंत म्हणतात तू त्यागाचा विषय चाललाय, आपल्याला तुझा संन्यास आणि त्यागाच्या व्याख्या पाहिजे. आणि म्हणून त्या त्यागाविषयी माझा जो निश्चय आहे, मला काय वाटतं, तो जो निश्चय आहे तो निश्चय आहे. मग तो कोणता, माझ्यामध्ये 3 प्रकारचा त्याग सांगितलेला आहे. भगवंत म्हणतात किती प्रकारचा त्याग सांगितलेला आहे, तर 3 प्रकारचा. म्हणजे मगासपासून जो विषय मागच्या पाठामध्ये चाललेला आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक, हा जो प्रामुख्याने विषय झालेला तोच विषय आता पुन्हा थोडक्यात या ठिकाणी त्यागाच्या अनुषंगाने सुद्धा तोच विषय आता या ठिकाणी येणार आहे. पाहू काय म्हणतात आचार्य, निश्चयम इति निश्चयम शृण अवधारय मे मम वचनात तत्र त्यागे त्याग संन्यास विकल्पे यथा दर्शिते भरसत्तमः भरदानां साधुतं त्यागो हि त्याग संन्यास शब्दवाच्यः हि यः अर्थः स एव इति अभिप्रेत्याह. त्यागो हि इति पुरुषव्याघ्रः त्रिविधः 3 प्रकारः तामसादिप्रकारैः संप्रकीर्तितः शास्त्रेषु सम्यक् कथितः. तस्मात् तामसादिवेदेन त्याग संन्यास शब्दवाच्यः अर्थः अधिकृतस्य कर्मिणः अनात्मज्ञस्य त्रिविधः संभवति. न परमार्थदर्शिनः इति अयम् अर्थः दुर्ज्ञानः. तस्मात् अत्र तत्त्वं न अन्यः वक्तुं समर्थः. तस्मात् निश्चयं परमार्थशास्त्रार्थविषयम् अध्यवसायम् ईश्वरं मे मत्तः शृणु. म्हणजे अशा प्रकारे
काय म्हणतात हे भरत कुलहत्तमः, की अशा हे भगवान हे अर्जुना सगळ्या भरतकुलामध्ये सज्जन श्रेष्ठा काय माझ्या सांगण्यावरून, म्हणजे मी जे तुला सांगतो आता भगवंत म्हणतात, मी आता काय करतोय, मी आता जी या ठिकाणी व्याख्या करत आहे त्या व्याख्येवरून माझ्या सांगण्यावरून त्याग व संन्यास यांच्या विकल्पाविषयी निश्चयी त्याग आणि संन्यास हा जो प्रश्न आहे तुझा, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याच्याविषयी काय कर, तर त्याच्याविषयी तू काय माझ्याकडनं आता जे मला काय सांगता येईल ते सांगण्याचा मी काय करतोय, तुला प्रयत्न करतोय. आणि ते सांगतात त्याग व संन्यास या शब्दांनी व्याच्य असा जो अर्थ तो एकच आहे असा आशय मनात ठेवून भगवान त्याग ही इत्यादी सांगतात. म्हणजे आता या ठिकाणी भगवंत जे काय सांगतात त्याग आणि संन्यास या शब्दांनी वाच्य जरी सांगायचं असलं तरी त्याग त्याचा समानार्थी शब्दानेच संन्यास हा शब्द घेऊन ते सांगतायत. काय म्हणतायत, तर माझ्या सांगण्यावरून त्याग व संन्यास यांच्या विकल्पाविषयी काय निश्चय त्याग व संन्यास या शब्दांनी वाच्य असा जो अर्थ तो एकच आहे असा आशय मनात ठेवून त्याग आणि संन्यास वास्तविक दोन्ही एकच समानार्थी शब्द आहे. त्याच्यामध्ये त्याग आणि संन्यास भिन्न असं नाही. जोपर्यंत त्याग म्हणजे संन्यास म्हणून सर्व कर्म परित्याग सांगितलं, दोन्हीचा जवळजवळ अर्थ एकच आणि तोच अर्थ मनामध्ये ठेवून तेच म्हणलं तोच अर्थ भगवंत मनामध्ये ठेवून त्याग ही इत्यादी सांगतात. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी काय त्याग ही म्हणजे जे आहे दुसरा जी लाईन आहे 4थ्या श्लोकाची त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकृत म्हणून तेच या ठिकाणी सांगितलं त्याग ही इत्यादी सांगतात. हे पुरुष श्रेष्ठ काय त्याग तामसादी त्रिविध प्रकाराने 3 प्रकारचा शास्त्रामध्ये उत्तम रीतीने सांगितलेला आहे. मग त्याग जसं बाकीचं सगळे मगाशी सांगितलं यज्ञ दान तप जसं 3 प्रकारे सांगितलं तसं त्याग सुद्धा जो आहे हा त्याग सुद्धा तेच तिथं सांगितलं त्याग सुद्धा तामसादी त्रिविध प्रकारांनी 3 प्रकारचा शास्त्रामध्ये उत्तम रीतीने सांगितलेला आहे. हा त्याग सुद्धा ज्याप्रमाणे बाकीचे सगळे सांगितलं सात्विक राजसिक तामसिक त्या अनुषंगाने त्याग सुद्धा सात्विक राजसिक आणि तामसिक अशा तिन्ही प्रकारे या ठिकाणी सांगितलेला आहे. अनात्मज्ञ कर्म अधिकाऱ्याचा संन्यास व त्याग या शब्दांनी वाच्य असलेला अर्थ तामसादी भेदेन 3 प्रकारचा संभवतो. आणि म्हणजे अशा प्रकारचा कोण अनात्मज्ञ आणि कर्म अधिकाऱ्याचा अनात्मज्ञ अजून आत्मज्ञ झालेला नाही आणि काय कर्मामध्ये अधिकारी आहे अशा प्रकारचा जो साधक आहे तो ज्या अजून ब्रह्मविद झालेला नाही आत्मविद झालेला नाही परंतु साधनेमध्ये आता आलेला आहे असा अनात्मज्ञ. आणि काय जो कर्माधिकार आहे कर्मामध्ये ज्याचा अधिकार आहे असा जो आहे अनात्मज्ञ आणि कर्माधिकाऱ्याचा संन्यास व त्याग या शब्दांनी वाच्य असलेला अर्थ तामसादी भेदेने 3 प्रकारे संभवतो. आणि अशा प्रकारचे जे आहे लक्षात येते की जे काय अजून आत्मज्ञान प्राप्त झालेले नाहीये आणि कर्मामध्ये अजून ते काय त्यांचा अधिकार आहे अशा असणारे जे आहेत त्यांच्या दृष्टीने त्याग जो आहे हा त्याग तामसादी 3 प्रकारे संभवतो व परमार्थदर्शी पुरुषाच्या त्यागाचा असा त्रिविध भेद संभवत नाही. आणि जो परमार्थदर्शी आहे आत्मविद आहे त्याच्यामध्ये कुठलाच प्रकार नाही. आत्मविद ब्रह्मविद होते हेच तिथे तत्व त्याच्यामध्ये पुन्हा त्याचा असा त्याग तसा त्याग त्याचा त्यागच आहे. सर्व संकल्प सर्व कर्म परित्यागच आहे. त्याच्यामध्ये पुन्हा कुठला हा प्रकार आहे त्या त्याग करतो त्या प्रकारचा त्याग करतो असा जो आत्मविदासाठी नाही. परंतु जो आत्मविद नाही कर्माधिकारी जो आहे त्याच्या अनुषंगाने जो त्याग आहे त्याच्या अनुषंगाने त्याग हा 3 प्रकारचा या ठिकाणी सांगितला. आणि म्हणून जो परमार्थदर्शी आहे पुरुषाचा त्यागाचा असा त्रिविध भेद संभवत नाही. म्हणून हा अर्थ अतिशय दुर्ज्ञान आहे म्हणजे त्याचे ज्ञान होणे अत्यंत कठीण आहे. मग तेच भगवंत म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारे हा अर्थ अत्यंत दुर्ज्ञान आहे. सहसा एवढं सहजासहजी हे जे गणित आहे हेच गणित जमत नाही. काय बरेचदा काय होतं आल्यानंतर मार्गानंतर त्या मार्गानंतर आल्यानंतर काय होतं मगाशी सांगितल्याप्रमाणे काही दिवस काही वर्ष जरी साधना केली तर त्याला त्याचंच वाटायला लागतं की आता काय माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची वासना नाही हे नाही ते नाही
हे सगळं त्याला त्याचंच वाटायला लागतं आणि मग त्या अनुषंगाने काय करतो, तो संन्यासाकडे तो निघतो आणि सर्व संघ परित्याग करून, सर्व कर्म परित्याग करून संन्यास घेतो. परंतु असणारी आशा जी आहे ती आशा अजून किंचित आहे मनामध्ये. त्याला मिथ्याचारस्य उच्यते भगवंत म्हणतात. मिथ्याचारयुक्त असणारा जो त्याग आहे तो मिथ्याचाराने युक्त असणारा त्याग भगवंतांना अपेक्षित नाही. वास्तविक उर्वार्गैव बंधनात मृत्युर्मोक्षीय अमृतात या मंत्राच्या द्वारे नैसर्गिक स्थिती अंतःकरणाची आहे. म्हणून उन्मनी भावाला जाणारी उत्तमा सहजावस्था म्हणून सांगितलं. सहजावस्थेमध्ये सांगितलं, त्या ज्या अवस्था सांगितल्या त्या ठिकाणी त्यामध्ये काय सांगितली, उत्तमा सहजातो ब्रह्मविद. त्याच्यानंतर ध्यानधारणा, हे सगळे त्याच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे. हे अजून अधिकारित्व यांना प्राप्त झालेलं नाहीये, नीट लक्षात ठेवायचं. म्हणून त्यांना दुसऱ्या ह्याला सांगितलं उत्तमा सहजावस्था. सहज अवस्थेमध्ये बसला तरी त्या काय होतं, त्याला काही प्रयत्न करायची गरज पडत नाही. चित्त इतकं शुद्ध झालेलं आहे, चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार म्हणून येत नाही अंतःकरणामध्ये. त्यामुळे काय उत्तमा सहज बसल्या बसल्या त्याचं जे मन आहे ते मन काय उन्मनी भावाला जातं, परमेश्वराशी एकरूप होऊन जातं. परंतु मध्यमा ध्यानधारणा, मध्यम स्वरूपाचे त्याच्याही खालचे त्याच्या यांच्यासाठी हा सगळा विषय या ठिकाणी चाललेला आहे की त्यांना काय करायला लागतंय, प्रयत्न करायला लागतोय, बसायला लागतंय, आसन करायला लागतंय, प्राणायाम करायला लागतोय, सगळ्या गोष्टी स्थिर झाल्या पाहिजे, नासिकाग्र दृष्टी करायला लागते, या सगळ्या काय करायला लागतं, प्रयत्न करायला लागतं. प्रयत्नांते मग काय करतो, तो ध्यान करतो परमेश्वराचं. अधमा शास्त्रचिंताचं, त्याच्याही पेक्षा खालच्या म्हणजे शास्त्राचा असणारा अध्ययन श्रवण मनन आदी जे काय आहे त्याच्याही पेक्षा कनिष्ठ दर्जाचं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे मग कोण, जो उत्तम सहजा अवस्थेमध्ये अतिशय परिपूर्ण ज्ञानी जो आहे, काही प्रयत्न न करता म्हणून उन्मनी भावाला ज्याचं निघून जातं आहे, अशा प्रकारचा जो आहे तो या ठिकाणी सांगितला. तर तो परमार्थदर्शी जो आहे. आणि बाकी मध्यमा ध्यान अधमा शास्त्रचिंता त्यांच्यासाठी इतर जे सांगितलं, अनात्मज्ञ, कर्माधिकाराचा संन्यास व त्याग या शब्दांनी वाच्य असलेला अर्थ तामसादी भेदेने त्यांच्यासाठी सांगितला. जे प्रयत्नशील आहे, प्रयत्न करत आहे, परंतु उत्तमा सहजा अवस्थामधला जो आहे त्याच्यासाठी काय सांगितलं, तो अशा प्रकारचा जो उत्तम सहजावस्थेमध्ये आहे तो परमार्थदर्शी पुरुषाच्या त्यागाचा असा त्रिविध भेद संभवत नाही. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रिविध भेद या ठिकाणी संभवत नाही. आणि म्हणून हा अर्थ अतिशय दुर्ज्ञान आहे, म्हणून त्याचे ज्ञान होणे कठीण आहे. म्हणून अत्यंत कठीण आहे हा विषय सगळा जो आहे समजणं किंवा त्याप्रमाणे साधना करणं अत्यंत दुर्ज्ञान आहे, अत्यंत कठीण आहे. म्हणून राजविद्या राजवैश्य सांगितलं तिला. यद्यपि अध्यात्मविद्या विद्यानाम ही जरी असली तरी कशी आहे, ही राजविद्या आहे, अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असली तरी अत्यंत गुह्य आहे. मग हे गुह्य आहे त्याच्यामुळे की असणारे मनाची उन्मनी भावाला जाण्याची जी प्रक्रिया आहे याच्यासाठी काय प्रयत्नशील आहे का, मध्यमा ध्यानधारणा प्रयत्नशील आहे म्हणजे मध्यमेमध्ये आला तो. त्यानंतर त्याच्याही खाली अधमा शास्त्रचिंता, त्याच्यापेक्षा कनिष्ठ शास्त्रादी विचार करून त्याप्रमाणे प्रयत्नशील राहतोय. हे सगळे त्याच्यानंतर खालच्या स्टेजला आहेत. हे सगळे मग यांच्यासाठी काय, यांच्यासाठी सर्व कर्म कर्म फलत्याग सांगितलं. फलामध्ये कुठल्याही अपेक्षा न ठेवता त्यांनी कर्म करणंच आहे. परंतु तो आत्मविद आहे, उत्तमा सहजावस्थेमध्ये आहे, सहज बसला तरी म्हणून मनी भावाला निघून जात आहे, अशा प्रकारचा जो साधक आहे त्याच्यासाठी काही नाही. म्हणून हे गुह्य ज्ञान एवढं सहजपणे लक्षात येत नाही, म्हणून अत्यंत दुर्ज्ञान आहे. आणि म्हणून का त्याचे ज्ञान होणे कठीण आहे. तेव्हा त्या त्यागाविषयी तत्व सांगण्याच्या ज्या अर्थी माझ्या वाचून दुसरा कोणी समर्थ नाही त्या अर्थी खरा शास्त्राचा विषय ईश्वराचा निश्चय म्हणून तू तो श्रवण कर. आणि म्हणजे अशा प्रकारचे अत्यंत गुह्य असल्यामुळे, अत्यंत दुर्ज्ञान असल्यामुळे ते सांगण्यासाठी सुद्धा अधिकारीच पाहिजे. माझ्या म्हणून ते सांगतात, त्या सांगण्यासाठी त्या अर्थी माझ्या वाचून दुसरा कोणीही समर्थ नाही. भगवंत स्वतः म्हणून की अशा प्रकारचे कारण एवढा सूक्ष्म हा विषय आहे
त्यामुळे तो समजणं अत्यंत सहज नसल्यामुळे काय केलं पाहिजे, तू जो आहे तू त्या प्रकारे या ठिकाणी तू त्या प्रकारे काय जी मी व्याख्या करत आहे त्या व्याख्याच्या अनुषंगाने कोणत्या कॅटेगरीमध्ये, पहिली ते का दुसरी ते का तिसरी ते, हे सगळं त्या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या ईश्वराचा निश्चय म्हणून तू तो श्रवण मग काय म्हणतात, पण तो निश्चय कोणता ते भगवंत सांगतात. म्हणून काय तो जो निश्चय आहे तो भगवंत या ठिकाणी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न 5व्या श्लोकातून सांगतात. काय म्हणतात 5व्या श्लोकात, यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. अशा प्रकारे हे यज्ञ दान यद्यपि सर्व कर्मफलत्याग आहे, सर्व कर्मपरित्याग आहे, सर्व संकल्प संन्यासी आहे, सगळ्या गोष्टी असताना कोणासाठी, दुसरा आणि तिसरा मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा शास्त्रचिंता यांच्यासाठी, उत्तमा सहजावस्थेसाठी नाही. तो गेला कुठे, यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीना यस्य ब्रह्मणि रमते चित्त. नंदती नंदती नंदते, त्या ब्रह्मामध्येच तो रममान राहतोय. म्हणून त्याचा विषय नाही, परंतु त्याच्या थोडे खालच्या स्टेजला जे आहेत त्यांच्यासाठी सांगितलं काय, यज्ञ दान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. अशा प्रकारे जे यज्ञ आहे, दान आहे, तप आहे, हे कर्म जे आहे हे काय, हे लगेच सोडून देऊ नये. की आलो मी या मार्गावर, आता हे काय नाही, हे सगळं मिथ्या स्वरूपाचं आहे. आमच्या वेदांत शास्त्र शिकायला आले की त्यांना लगेच एक वर्षभरामध्ये सगळं मिथ्या 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 शब्दाचे असं हे होतं, संस्कार देऊन 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 त्यांना वाटतं खरंच जग मिथ्या आहे. मग आता हे कशाला करायचं, ते कशाला करायचं, पण एक 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 सगळ्या गोष्टी आता हे नको ते नको सगळं सोडायला सुरुवात करतात. अलग लक्षात, सोडणं एवढं सोपं नाही. त्याग जो आहे एवढा सहज नाही. जोपर्यंत अंतःकरणाची ती अवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत ते जे वैराग्य आहे तर काही स्मशान वैराग्य आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे प्रसूती वैराग्य, स्मशान वैराग्य, तेवढ्या पुरतं ते वैराग्य, त्याला परिपूर्ण वैराग्यच पाहिजे तरच सोड नाही. ना त्या स्मशान वैराग्याने हे प्रसूती वैराग्याने सोडण्यात काही अर्थ नाही. तेवढ्या पुरतंच स्मशानामध्ये जसं गेल्यानंतर ते बॉडी जळत असताना आपलं ज्याप्रमाणे आपल्यामध्ये की अरे हे खरोखरच काय माणसाने एवढं होतं, काय ठेवलं, काही नाही घेऊन गेला, अशा प्रकारचे वैराग्य. मग काय आपण तरी कमवून थोडं काही विचार जे मनामध्ये येतात त्या ठिकाणी कुठपर्यंत विचार असतात, स्मशानभूमीच्या आत असतात तोपर्यंत एवढेच विचार असतात. एकदा बाहेर आला, गाडीला स्टार्टर मारला, किक मारली की पुन्हा काय संसारामध्येच तो जातो. तेवढ्या पुरतं ते वैराग्य, ते काही कामाचं नाही, ते स्मशान वैराग्य. आणि अशा स्मशान वैराग्याच्या अनुषंगाने ब्रह्म सत्यम जगन मिथ्या मन जगाचा त्याग करणं हे योग्य नाही. मग तो उभयता भ्रष्ट. आणि म्हणून अशा प्रकारे जे साधक आहेत की या मार्गामध्ये आलेले आहेत परंतु परिपूर्ण अजून ज्ञान झालेलं नाही, चित्तशुद्धी झालेली नाही, त्यांनी लगेच याचा त्याग करू नये ते सांगण्याचा पुन्हा प्रयत्न करा. काय, यज्ञदान तप कर्म. यज्ञदान तप कर्म जे आहे हे काय केलं पाहिजे, केलंच पाहिजे. हे कर्म त्याज्य नाही, त्याज्य म्हणजे टाकून सोडून काही चालणार नाही, हे केलंच पाहिजे. कारण का केलं पाहिजे, अवश्य करा, केलंच पाहिजे म्हणजे करावंच. त्याचं कारण काय, त्याचं कारण दुसऱ्या पंक्तीमध्ये त्यांनी सांगितलं, यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या काय करतात, या यज्ञ दान तप हे काय, पावनानि मनीषिणाम. जो साधक आहे त्या मार्गामध्ये आलेला आहे त्या साधकाला यज्ञ दान तप हे काय करतात, त्याला पावन म्हणजे त्याला पवित्र करतात. त्याला पवित्र करतात म्हणजे काय करतात, त्याच्या चित्ताची असणारी शुद्धी त्याग, अंतःकरणामध्ये असणारे काम क्रोध जे आहे ते षड्रिपू, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आदी जे आहे त्यांनी काय ते आत्मतत्व काय झाकून ठेवलेलं आहे त्या सर्वांना दूर करण्याचं काम पावन करतात, पवित्र करतात. म्हणजे अंतःकरणाची मलिनता जी आलेली आहे ते अंतःकरणाची मलिनता दूर करण्याचं काम कोण करतं, तर अंतःकरणाची मलिनता दूर करण्याचं काम यज्ञ दान आणि तप
म्हणून त्या ठिकाणी तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्मेती स तपो तपत, की तप पाहिजे जीवनामध्ये. सगळं तुम्हाला सहज नाही, इझी गो. अध्यात्म म्हणजे इझी गो लाईफ नाही. बरेच लोकांना असं वाटतं की अध्यात्म म्हणजे काय, इझी गो लाईफ मध्ये सुद्धा काही नाही, आपलं आरामात राहायचं. त्याच्यामध्ये तप आहे, तपाशिवाय नाही. तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व, पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर 3, 3:30, 4 वाजता उठून स्नानादी करून तप जप काय असेल ते अध्ययन अध्यापनादी सगळं तप आहे. ह्याच्यामध्ये काही इझी नाही आहे. म्हणून इथे ह्या मार्गानंतर आल्यानंतर तपासाठीच हे शरीर आहे, ह्या अनुषंगाने तिथे यायचं की ह्याच्यासाठी आता हे भोग आणि ऐश्वर्यासाठी नाहीत, मग कशासाठी, हे तपासाठीच आहे. म्हणून तपसा ब्रह्मजिज्ञास असतो. म्हणून एवढा साधा मार्ग नाही. क्षुरस्य धारा निशिता दुरत्तया दुर्गम ततस्तत् कवयो वदंती. एवढं सहज नाही की बाबा सहज आलाय आणि अध्यात्म मार्गामध्ये लगेच गेल्या लगेच प्राप्त झाला ब्रह्मविद झालेला आहे, तसं काही होत नाही. त्यासाठी फार तप पाहिजे, त्यासाठी फार काय त्याचं सुकृत पाहिजे, सुकृताशिवाय नाही. त्या म्हणून सांगितलं काय, दुर्लभम त्रयमेव दैव अनुग्रह हेतुकम, दैवी कृपा, दैव अनुग्रह हेतुकम सांगितलं आचार्यांनी त्या ठिकाणी विवेक चुडानं. काय, मुमुक्षुत्व, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुषंशया, या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ प्रयत्न. काहीतरी सुकृत असेल, दैवाची तुमच्यावर कृपा असेल तरच तुम्हाला या 3 गोष्टी मिळतात. एक हे मनुष्य शरीर आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे, हे मुमुक्षुत्व म्हणजे परमेश्वर जाणून घेण्याची इच्छा, आणि त्यासाठी योग्य लोकांचं मार्गदर्शन पण पाहिजे. आजकाल बरेच आध्यात्मिक पारमार्थिक मार्गामध्ये सुद्धा तर पाहिजे तर अनेक दुकानं आपण पाहतो. याचं हे दुकान, त्याचं ते दुकान, तो कशाने कोण डोक्यावर ठेवून मोक्ष देतो, कोण कशाने मोक्ष करतो, कोण कशाने काय 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 बनेच दुकान आहे. म्हणून काय तिथं सांगितलं, महापुरुष योग्य मार्गाने परंपरागत ज्या संप्रदाय सम्यक प्रदाती जसं घेतलं त्याप्रमाणे जे परंपरागत ज्ञान प्राप्त झालेलं आहे, नारायणं बुद्धं वसिष्ठं शक्तीं तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं व्यासादी परंपरेतून जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, नारायणातून आरंभ करून सदाशिवातून आरंभ करून जे काय समारंभ पद्म वसिष्ठ शक्ती तत्पुत्र पराशर आदी असणारे व्यास, भगवान शंकराचार्य, ज्ञानदेवपर्यंता वंदे गुरुपरंपरा, अशा प्रकारे येणारे संपूर्ण जे गुरुपरंपरेतून जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तेच ज्ञान आणि तेच ज्ञान जे आहे अशा प्रकारचं गुरुपरंपरेने प्राप्त झालेलं ज्ञान काय करतो, त्याला मोक्षापर्यंत घेऊन जातं. असंप्रदाय आचार्य स्पष्ट त्या ठिकाणी सांगतात. मागे आपण पाहिलं काय म्हणतात आचार्य, असंप्रदायवित मूढवत उपेक्षणीय म्हणतात. तिला संप्रदाय नाही, की जी परंपरा नाही, ते सगळे जे काय कधी काही काय सांगितलं तरी कसं लक्ष करावं, मूढवत उपेक्षणीय हा सांगतात स्पष्ट आचार्य होते. त्यांची एखादा मूर्ख रस्त्यावर बडबड करत असतो, आपण त्याकडे लक्ष देतो का, ज्याप्रमाणे त्याकडे लक्ष न देता आपण पुढे चालत राहतो त्याप्रमाणे. म्हणून काय, परंपरागत ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानानेच, आणि त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये असणाऱ्या जसं त्या ठिकाणी काय करतात महाभारतानंतर त्या ठिकाणी भगवान गणेश म्हणतात की मी लिहितो सगळं, परंतु काय करतात, तुम्ही सांगत असताना जे काही सांगाल त्यांच्या दोघांमध्ये जे काय होतं, एक करार होतो. मी सगळं लिहितो, तू लिही पण अर्थ समजून लिही. व्यासजी म्हणतात, तुला मी श्लोक सांगितल्यानंतर तुम्हाला ज्या हे महागणेशजी तुम्हाला त्या श्लोकाचा ज्यावेळेस अर्थ होईल, अर्थ झाल्यानंतरच तुम्हाला लिखाण करायचं. म्हणजे असे काही कूट श्लोक जे आहे, कर्मण्य कर्म यः पश्येत अकर्मण्य कर्मामध्ये अकर्म पाहणे, अकर्मामध्ये कर्म, म्हणजे काय, काहीच कळणार नाही. या निशा सर्वभूत अशा प्रकारचे जे कूट श्लोक आहेत, या कूट श्लोकांचा जो अर्थ आहे या कोणाकडनं मिळणार, त्या परंपरेतनंच मिळणार. त्याचा नक्की काय अर्थ आहे, हे जागले की तो उठतो, तो उठला की हा झोपतो, म्हणजे नक्की काय होतं ते सांगायचं आहे का एवढ्या मोठ्या ब्रह्मज्ञानामध्ये. हा झोपला की तो उठतो, तो उठला की हा झोपतो हे सांगायचं का नाही. त्याच्यामध्ये काय, ज्ञानी जो आहे नानी नित्य जागृत अवस्थेमध्ये आहे आणि जो
संसारी अज्ञानी आहे तो नित्य स्वपिता निद्रा अवस्थेमध्ये आहे हे सांगायचं. हे कधी कळेल? हे गुरु परंपरेतनं कळेल. मग अशा प्रकारे त्या अनुषंगाने काय तपाच्या अनुषंगाने मग तप तिथं अपेक्षित. गुरुग्रही गेल्यानंतर काय तप आहे तिथं राहणं सुद्धा तप आहे. गुरुसेवा शुश्रूषा जे काय सगळं ते काय ते सगळं तपाचा भाग. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी शास्त्राची व्याख्या सुद्धा होत नाही. आपल्या आप शास्त्र तुम्हाला बोलतो. कधी जर गुरुकृपा असेल तर गुरुकृपा ही केवलम. गुरुकृपा असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही. गुरु म्हणजे शिकवणारे नाही, परंपरेचा असणारा आशीर्वाद त्या ठिकाणी असेल तर आपल्याप त्याचे जे अर्थ आहेत आपल्याप शब्द सुटत जातात. त्याला प्रत्येक गोष्ट काय त्याला टिक मार्क टिप्पण लावायची गरज पडत नाही. एक घेतलं की सुरुवात त्याची झाली. म्हणून अशा मग ह्याच्यासाठी काय तप. ते काय करतात पावनानी मनीषिणाम. जो विद्वान आहे या क्षेत्रामध्ये आलेला आहे त्याला पावन म्हणजे पवित्र करण्याचं काम करतात. आणि म्हणून जोपर्यंत ज्ञानी होत नाही ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत हे सगळं जे आहे चालूच ठेवलं पाहिजे. यज्ञ इति यज्ञदान तपः इति त्रिविधम कर्म न त्याज्यम न त्यक्तव्यम कार्यम करणीयम एव तत्कस्मात् यज्ञदानं तपः च एव पावनानि विशुद्धीकरणानि पनिषिणाम फलानवि संधानाम इति एतत्. आणि म्हणून यज्ञ दानव तप हे त्रिविध 3 प्रकारचे कर्म टाकू नये. म्हणून हे तिन्ही प्रकारचे जे कर्म आहे या तिन्ही प्रकारच्या कर्माचा कदापि त्याग करू नये. ते कर्म अवश्य केलंच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी कर्म आहे ही कर्म ही केलीच पाहिजे. त्याच्यामध्ये एक्सक्यूज नाही. अलग लक्षात करणे प्रत्यय आहे त्याच्यात. ते नित्यकर्म आहे त्याला करणंच नाही केलं तर दोष लागणार आहे त्याचा. आणि म्हणून केलंच पाहिजे अवश्य केलंच पाहिजे. कोणत्या कारणाने ते केले पाहिजे तर विद्वानांना म्हणजे फुलांची इच्छा न करणाऱ्यांना. जे विद्वान आहे जे साधक आहे त्या साधकांना काय करतात यज्ञ दान तप ही कर्मे पावन करणारे त्यांना पवित्र करतात शुद्ध करणारे. म्हणून त्याचा कदापि त्याग त्या ठिकाणी करू नये. पुढे जाऊन सांगतात 6व्या श्लोकाच्या माध्यमातून एतान्यपितु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि कर्तव्या नीतिमे पार्थ निश्चयम मत मुक्तमम. अशा प्रकारे हे पार्थ अर्जुना काय ही कर्मे सुद्धा कर्तृत्वाभिमान फले टाकून करावीत असे माझे मत आहे. ती कर्म कशी करावी ते भगवंत पुढच्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पुन्हा विशेष अर्थ या ठिकाणी जोडला. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. ओम